मित्रांनो, सकाळीच 10-11च्या दरम्यानमध्ये मुरबाडमधली सगळ्यात मोठी दुर्घटना आज टळलेली आहे. सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान मला एका ताईचा फोन आला, की दादा, आम्ही ज्या बसने प्रवास करत होतो, म्हणजेच बदलापूरवरून ती मुरबाडला जी बस येत होती, त्या बसला मुरबाडवरून बदलापूरला जाणाऱ्या बसने एकदम जोरामध्ये तिथे कट मारली आणि त्या कट मारण्याच्या नादामध्ये यांच्या ज्या बसमधला ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि ही बस साईडला जाऊन 2 झाडांमुळे ती बस तिथे वाचली. ती 2 झाडं जर तिथं नसती, ती बस नक्कीच तिथे पलटी झाली असती आणि मोठी दुर्घटना आणि मोठी जीवितहानी तिथे झाली असती. बसचा नंबर होता 1482, ज्याच्यामध्ये तो ड्रायव्हर कट मारून तिथे गेला होता, असं त्या ताईंचं म्हणणं होतं. आणि त्यांचं असं सुद्धा म्हणणं होतं की ती बस खूप वेगाने यांच्या अंगावर आली. म्हणजे मुरबाडच्या बस आगाराचे जे कर्मचारी आहेत, त्यांना कोणत्याच गोष्टीचं भय राहिलेलं नाही आहे. अरे कसली तुम्हाला एवढी घाई असते की तुम्हाला एवढ्या लवकर पोचायचं असतं? यार, तुम्ही बघा तुमच्या बसमध्ये कोणती लोकं प्रवास करत आहेत, किती लोकं प्रवास करत आहेत. त्यांचा जीव तुमच्या हातामध्ये असतो आणि तुम्ही अशा पद्धतीने गाडीचे कट मारताय आणि एवढ्या स्पीडला तुम्ही गाड्या पळवताय. आज खरंच खूप मोठी दुर्घटना इथं होण्यापासून इथं टळलेली आहे. आज बदलापूरमध्ये आपल्या बेलपाडाच्या इथे अगोदरच असलेल्या त्या टनच्या इथे ती घटना घडली. मला सकाळीच फोन आला, मला फोटो वगैरे शेअर केले. मी स्क्रीनवरचे तुम्ही व्हिडिओ बघू शकता. निव्वळ त्या 2 झाडांमुळे ती बस पलटी नाही झाली, नाही तर खरंच खूप मोठा अपघात आज मुरबाडमध्ये तुम्हाला बघायला मिळाला असता. खरंच खूप वाईट गोष्ट आहे. मी वारंवार बस आगार आणि बस आगाराच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध आवाज उठवत असतो, कारण त्यांची खरंच खूप मुजोरी वाढलेली आहे. MSRTCला मी दुसऱ्या विषयाला माझ्या मेलसुद्धा केलेत MSRTCला आणि त्यांच्याकडनं रिप्लायसुद्धा येत आहेत. यांच्यावर नक्कीच कडक कारवाई होईल, कारण यांचा खरंच खूप मुजोरीपणा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. खरंच खूप मोठी अपघात आणि खूप मोठी दुर्घटना आज मुरबाडमध्ये टळलेली आहे. धन्यवाद.